आरती, ओ हाय रुक्मिणी, कशी आहेस? मी मस्त. अगं किती वर्षांनी दिसलीस. येस, आफ्टर सो लॉंग. कशी आहेस तू? कशी दिसते? सुपर कूल. अमूल्या म्हणाली मला तू भेटलीस ते. या मी ओळख करून देते. हे माझे म्हणजे होणारे, आमचं लग्न ठरलंय. हा माझा होणारा नवरा विक्रांत. हाय. विक्रांत, ही रुक्मिणी माझी क्लासमेट आहे. हो, नाईस. रुक्मिणी अगं ये बस ना. नाही नाही, यू गाईज एन्जॉय. मी कशाला उगाच कबाब में हड्डी. अगं बस, नाही तुझ्यामुळे नाही डिस्टर्ब होणार आम्ही. अगं नको, खरंच नको. आणि मला थोडं कामही आहे, सो मी निघते. हा, पण घरी नक्की या. ओके, सी यू. थँक्स. विक्रांत म्हणजे विक्रांत श्रीधर वानखेडे. येस. मी येणार आहे तुमच्या आईला भेटायला. माहित नाही, म्हणजे अजून काही फोन आला नाही त्यांचा. येईल तुम्हाला फोन येईल नक्कीच. बरं, आता फोन आला तर कुठे भेटायला बोलव? घरीच बेटा. घरी? हा मॅडम, तुमची प्रतिमा त्यांना अगदी गृहिणीसारखी वाटली पाहिजे. म्हणजे नवऱ्यानंतर ज्या बाईनं आपल्या मुलांना वाढवलं, शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं आणि मग ही बाई राजकारणात आली असं वाटलं पाहिजे. तुम्ही त्यांना आपल्याशा वाटल्या पाहिजेत मॅडम. एक सिंपथी वाटली पाहिजे तुमच्याबद्दल. मला खरंच खूप टेन्शन आलंय. टेन्शनचं काय मॅडम, तुम्हाला तुम्ही सगळं समजावून सांगितलेलं आहे. हो माहिती आहे माझ्या लक्षात. एक गोष्ट राहिली सांगायची. बोला. म्हणजे त्यांनी साहेबांबद्दल काही विचारलं, उत्तर देऊ नका. का? साहेबांचा मृत्यू कधी झाला, कशामुळे झाला, असं काही विचारलं की त्याचं उत्तर देऊ नका. टाळा ते. आणि समजा त्यांनी खोदून खोदून विचारलंच तर डोळ्यात पाणी आणा. तुम्ही जर माझे सल्लागार नसतात तर काय केलं असतं देव जाणे. असं काही नाही मॅडम. ते म्हणतात ना, कधी कधी राजकारण्यापेक्षा त्यांचे सल्लागार जास्त महत्वाचे असतात. म्हणजे अर्जुनापेक्षा कृष्ण महत्वाचा, असं काहीतरी. नाही, पण मी खरंच मनापासून सांगते, तुम्ही जर नसतात ना तर एक एक पाऊल पुढे टाकायला मला खरंच खूप कठीण गेलं असतं. बरं चला, येते मी. टाकूच शकणार नाही. माझ्याशिवाय एकही पाऊल तू पुढे टाकू शकणार नाहीस भूतन. त्याच्यासाठीच चाललंय हे सगळं. दाता तू है सब का, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. दाता तू है सब का, अजो समा का, खालिक खालिक दोनों जहां का. अरे म्हणजे तशी बोलायची पद्धत असते. अण्णा आम्हाला समजवताना असंच बोलत. पण हे बघ, आता तू आहे ना, तू विषय नको बदलू. हा बोल. उद्या ही गोष्ट घरी कळली ना तर मला उत्तर नाही देता येणार. आई अण्णांना सुद्धा नाही आणि आजींना तर नाहीच नाही. वेदांत, जेव्हा तुझ्या आजींनी मला पाटल्या बांगड्या दिला ना
मला खूप भरून आलं होतं आणि मला मनापासून असं वाटलं की आपण आपल्या माणसांना असं नको दुखवायला. हे बघ, तू हे सगळं कसं करणार आहेस मला नाही माहित, पण तू मला प्रॉमिस केलंय ना, त्यामुळे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू नक्की काहीतरी करशील. आणि मला फक्त एवढंच हवं होतं की तू काहीतरी करावंस. तुझा माझ्यावर विश्वास आहे म्हणालीस ना, ते आता झालं सगळे. सो दुनिया वालो आणि अमूल्य मॅडम, मी आज धन्य झालो. यस सर, आपका हुकुम सर आंखों पर. बरेच वेळ सोडतो मी तुला घरी. आणि हो, आराम करायचा आहे. ही सुद्धा ऑर्डर आहे का? हो, ऑर्डर आहे. उद्याचा दिवस आराम करायचा. आणि परवा जर तुला बरं वाटलं मग ट्रीट. ओके सर, आपका हुकुम सर आंखों पर. पण ऍक्च्युली मला उद्या कॉलेजला जावं लागणार आहे रे. हे काही गरज नाहीये, आराम कर. ठीक आहे, बघते मी. ते तू जाणार असशील ना तर मला सांग, मी येतो सोडायला. वा 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 वा, आता फक्त एवढंच बाकी. तू एक काम का नाही करत, तू घरी ये, अण्णांशी बोल आणि त्यांना असं सांग की मला तुमच्या मुलीशी आहे ना लग्न करायचं, तेव्हा मी हिला रोज कॉलेजला सोडते. अमूल्य बघा, ऍक्च्युली डन. अमूल्याची पहिल्यांदाच कोणीतरी कंप्लेंट वगैरे घेऊन आलंय. कंप्लेंट वगैरे नाही ग, तो फक्त मला सोडायला आलाय. हो ना वेदांत? नाही, अजिबात नाही. मी कंप्लेंट करायला चाललोय. अहो, मी तिला म्हटलं की एवढं लागलंय तर मी डॉक्टरला बोलवतो, तर नाही म्हणते. कोणाचं ऐकत नाही. खूप हट्ट करत होती ती. हो ना? अरे पण मला काही झालंच नाही तर कशाला डॉक्टरांना बोलवायचं ना. अगं, त्याला काळजी वाटते ना, होणारा नवरा आहे तुझा. आणि मी तिला म्हणालो की उद्या ऑफिसला येण्याची गरज नाही. ऍक्च्युली तुम्ही तिला ना घराबाहेरच पडू देऊ नका. वेदांत, माझा पाय तुटला नाही अरे. तरी आरामच करायचा. अमूल्या, आमचं तर तू कधी ऐकत नाहीस, कमीत कमी वेदांचं तरी ऐक. मी निघतो मग. अमूल्य, टेक केअर. अरे असं काय, आता जेवूनच जा ना. हो नाही, नेक्स्ट टाइम. असंच नेहमी म्हणतोस तू. आता ठीक आहे, पण नंतर चालणार नाहीये हे. कारण जावयाला आम्ही असे पाठवतच नाही मोई. काय हो? हो, म्हणजे काय, अजिबात नाही. मी आलेच. अगं, मी पण आलो, जरा हे लोशन घेऊन येतो. कॉफी तर घेशील? करते, थांब. आलो. अमूल्य, तू आईला सांग काय कॉफी वगैरे करण्याची गरज नाहीये. मी निघतो. अरे पण वेदांत, तू कुठे चाललास? साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वेदांत साहेबांच्या ऑफिसची विदर्भात जी जी काही कामं सुरू आहेत त्या सगळ्याची माहिती काढून आणली. साहेब, तुमच्या हाताखाली तयार झालोय मी. आता ना लवकरात लवकर तुम्ही मला एक राजकारणी नेता बनवा, मग झालं. याच वेगानं जर तू काम केलंस तर लवकर पोहोचशील तू विधान भवनापर्यंत. कोणाला काही संशय? साहेब, घुबड साहेब, घुबडासारखा गेलो अगदी. कोणाला काही पत्ताच नाही लागला. सिक्युरिटीचा डोळा चुकून सगळे फोटो काढले, तुम्हाला दाखवतो फोटो. साहेब, मी ना काही साईट ऑफिसवर गेलो, वेदांत साहेबांची एक गोष्ट आवडली. मी सगळ्या साईटवर ना बोर्ड लावले, म्हणजे कुठल्या साईटचं काम किती पूर्ण झालंय, कधी पूर्ण होणार आहे, कोणत्या तारखेला पूर्ण होणार आहे, सगळं लिहिलंय. चांगली प्रणाली विकसित केली आहे. कोण प्रणाली? सिस्टम. प्रणाली म्हणजे सिस्टम. होय साहेब. साहेब, पण लोक मानतात वेदांत साहेबांना.
तेच मोडून काढायचे. त्या हिरोला एकदम झिरो करायचे आणि जे लोक त्याला मानतायत ना त्यांच्याच नजरेत त्याला पाडायचे. होणार 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 साहेब, तुम्ही असताना काय अशक्य आहे? होणार. आणि याच्यातल्या मुंबई पुण्यातल्या साईटचे डिटेल घेऊन ये माहिती. ते घुबडाचं ध्यानात असू दे. साहेब घुबड घुबड, पंखांचा आवाज अजिबात होणार नाही. आजीबद्दल बोलताय का? कधी येणार आहे ती? येईल 1-2 दिवसात. बरं वेदांत, आद्याची नीट चौकशी करतोयस ना? मला जायचंय तिला भेटायला, पण मला वेळच मिळत नाहीये. तुम्हाला दोघांना जेव्हा वेळ आहे ना तेव्हा मला सांगा, आपण जाऊ तिला भेटायला. आई, मी तिला रोज भेटतो ऑफिसमध्ये, सो तू माझ्यासाठी थांबू नको. तुला जसा वेळ मिळेल तसं तू जाऊन भेटून येतील. अरे असं काय करतोय? काही रीती असतात आणि त्या पाळाव्या लागतात आपल्याला. आता आपल्या आद्याने इतकी गोड बातमी दिली, मग तिच्यासाठी काहीतरी आणायला नको का? हा बर, तू जेव्हा फ्री असशील तेव्हा सांग मला, आपण करूयात प्लॅन. चला निघतो मी. बाय बाय, नीट जा. होय. चला मी पण निघतो. हो बाय. हॅलो. हॅलो, नूतन वानखेडे ना? हो बोलते. आपण? नमस्कार मॅडम, मी सडेतोड चॅनल मधनं रुक्मिणी देवी बोलते. रुक्मिणी देवी, बोला ना. मॅडम, मी कार्यक्रम करते, खरा चेहरा. माहितीये. माझ्याकडे काय काम होतं? मॅडम, एकदा भेटायचं होतं आणि बोलायचं होतं तुमच्याशी. भेटायचे कशाला? जे काही बोलायचे ते फोनवर बोलू ना. प्रत्यक्ष भेटलो असतो तर जरा बरं झालं असतं. अहो मला वेळ नाही. नाही, मला फक्त 10 मिनिटं हवी आहेत तुमची. अहो मी सांगितलं ना, मला बरीच कामं आहेत. तुमचं काय काम आहे ते मला सांगा. मॅडम रिलॅक्स. काम म्हणजे भेटायचंय तुम्हाला, थोड्या गप्पा मारायच्या आहेत. ठीक आहे. कधी भेटायचं मग? मला आत्ताही चालेल. ठीक आहे, तुम्ही या घरी, मी पत्ता पाठवते. नाही, पत्ता नको. पत्ता आहे माझ्याकडे. पत्रकारांना कोण कुठे राहतं हे अगदी तोंडपाठ असतं. थँक्यू मॅडम, मी लगेच पोहोचते. ठीक आहे. आम्ही तुला विधवेच्या वेशात नाही बघू शकत, आणि मलाही पटलं ते. मी पण हेच मानते की आज श्रीधर वानखेडे आमच्यात नसले तरी ते कायम आमच्या सोबत आहेत. इम्प्रेसिव्ह. पुरोगामी महाराष्ट्रासाठी अगदी उत्तम उदाहरण उभं केलंय तुम्ही. हा प्रश्न आपण इंटरव्ह्यू मध्ये ठेवूयात. समाजाचं प्रबोधन होईल त्याने. समाज प्रबोधन तर व्हायलाच पाहिजे, कारण आपणही समाजाचं काही देणं लागतो ना. आणि कसं आहे, मुलं आता मोठी झाली आहे, एकाचं लग्न व्हायचंय, म्हणून मी विचार केला की श्रीधर वानखेडेंचं कार्य पुढे नेण्याची हीच योग्य वेळ आहे. मग कधी करूया इंटरव्ह्यू? तुम्ही सांगा. उद्याच करूया. 7 वाजता माझा लाईव्ह टेलिकास्ट असतो. 5 वाजता तुम्ही स्टुडिओत पोहोचा. मी तुम्हाला पत्ता पाठवते. शुअर. ग्रेट. काय रे, काय स्कोर झाला? 206. काय बोलतो? अरे मला बघू दे ना, मध्ये ठेव. काय चाललंय? हा, काय टाइमपास करतोय? लग्न होणार आहे ना तुझं? नाहीतर काय. अरे लग्नाच्या आधी असं वागणे लग्नानंतर चालणार नाहीये. अगं आई. क्रांत, बरं ठीक आहे, फोन ठेवतो बाजूला. अरे सहजच म्हटलं रे. अरे हो, तुम्हाला सांगायचं राहिलं. ती कोण रुक्मिणी, तिचं काय रे ते कार्यक्रम? खरा चेहरा. हा,
तिने मला बोलवलंय तिच्या स्टुडिओला. इंटरव्ह्यू घेणार आहे ती माझा. ओ कडक आई, आता तू फेमस होणार बघ. तेच तर, ती पण तेच म्हणत होती. या इंटरव्ह्यू मुळे मी जनतेच्या मनामध्ये घर करू शकेन, घराघरात पोचेन. महाराष्ट्रातली सगळी जनता मला ओळखायला लागेल. बेस्ट. हो, तुम्ही दोघं जण बघा आईचा इंटरव्ह्यू, तेच सांगायला आले मी. आय गेस मी बाहेर असेन तेव्हा. हे पण तू रेकॉर्ड करून ठेव, नाहीतर एक काम कर, लिंक शोध आणि शेअर कर. बरं, तुम्ही बसा, मी आलेच, बरीच काम आहेत. तर ते टेंडर मिळालं म्हणून तो मला उद्या ट्रीट देतोय. वाव. कुठे म्हणजे तसं काही बोलला नाहीये तो, म्हणाला की काहीतरी सरप्राईज. पण ठीक आहे, काहीतरी काय, फार तर फार तो मला लंचला घेऊन जाईल. हळूहळू. काय अमूल्या, ये ट्रीट वगैरह तो सब बहाना है, असली कारण तो तुम्हें रोमांटिक डेट पे लेके जाना है. रोमॅन्टिक. आणि तो वेदांत. तायडे प्लीज. हा काय ग? बरं आहे, हे बघ, मी हे सगळं तुला आधीच सांगून ठेवतोय, कारण इन केस मला उशीर झाला तर घरी गोंधळ व्हायला नको. ओके बॉस. पण मी कॉल केला तर उचलशील ना नक्की? नक्की उचलेन. चालेल. विक्रांतचा मेसेज आलाय वाटतं. बघते. विक्रांतचा मेसेज आहे. काय? एक मिनिट. उद्या संध्याकाळी सडेतोड न्यूज चॅनल वर आईचा इंटरव्ह्यू आहे. ओ वाव, क्या बात आहे तायडे. तर बघावं लागेल ना हा इंटरव्ह्यू. आता सासूबाईंचा इंटरव्ह्यू आहे म्हटल्यावर बघायलाच पाहिजे. वा 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 तायडे, काय नशीब काढलंयस तू. सेलिब्रिटी सासूबाई मिळवलीस. काय ग? ए, आता तू त्यांना हाक मारू शकतेस ना. ओ सेलिब्रिटी सासूबाई, सेलिब्रिटी सासूबाई इकडे आहे. सॉरी 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 सॉरी. आई कशी दिसतेय मी? खूप सुंदर दिसतंय माझं बाळ. बाई, बाळ कसं म्हणायचं आता? बाई, कोणाची दृष्ट नको लागायला. बघितलं काय आज कॉलेज विलेज नाही वाटतं? आई, ते आज मला यायला थोडा उशीर होईल ना. बर. आई, तू दूध ठेवलंयस का ग गॅसवर? अगं बाई, हो. मी काय म्हणते अमूल्या, तू वेदांत बरोबर पळून जाऊ नकोस प्लीज. म्हणजे ये तू घरी, आम्ही लावून देऊ तुझं लग्न. डोंट वरी. तायडे, ट्रीट देण्यासाठी घेऊन जातोय तो मला, लग्न करण्यासाठी पळवून नेत नाहीये. बरोबर आहे ना, तुझ्या समोर हिम्मतच नाही होणार त्याची. विक्रांतची झाली ना हिम्मत तुझ्या समोर, तेवढं पुरे. तेच निस्तरतोय सगळेजण मिळून. बरं, पण जाताय कुठे? नाही सांगितलं ना अजून. म्हणतोय काहीतरी सरप्राईज. म्हणजे मस्त सरप्राईज असेल काहीतरी. बघू आता काय सरप्राईज देतो. बरं ताई, ऐक ना, आई येण्याआधी मी जाते, नाहीतर आई आल्यानंतर पुन्हा विचारेल मला. बापरे, केवढी घाई झाली तुला. जा जा जा. बाय 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 बाय. वेदांत, आपण हा टर्न का घेतला? कारण आपण एअरपोर्टला जातोय. एअरपोर्टला? अरे पण तुम्हाला ट्रीट देतोस ना, मग आपण एअरपोर्टला का जातोय? वेदांत, तरी काय चाललंय? आपण मुंबईला जातोय. मुंबईला? हो. वेदांत, अरे मुंबईला तो? अगं मुले, हीच तर ट्रीट आहे. तुला समुद्र आवडतो ना, मग आजचा अख्खा दिवस आपण समुद्रावर घालवू. अरे पण वेदांत, मी घरी काही सांगितलं ना नाहीये. म्हणजे आई अण्णा, तू मला सांग, आपण परत कधी येणार आहोत? अगं मी ऑलरेडी रिटर्न तिकीट केलेलं आहे.
पण आज संध्याकाळी रिटर्न येणार आहोत. डोंट वरी. ओके. मग चला जीवाची मुंबई करायला. वेदांत वानखेडे, तू इम्पॉसिबल आहे. हा मॅडम, तुम्ही मला काही तुमच्या साड्यांचे फोटो पाठवले होते का? अहो नाही, तुम्हाला मुद्दामून पाठवलेत. आज इंटरव्ह्यू आहे ना, तर मला कुठली साडी नेसायची कळतच नाहीये म्हणून पाठवलेत. अहो मॅडम, मी आता काय सांगणार, म्हणजे तुम्ही कुठलीही साडी नेसला तरी तुम्हाला ती चांगलीच दिसते. तुम्हीच ठरवा काय. बरं ठीक आहे. तुमचा फोन आलाच आहे तर तुम्हाला पहिल्या इंटरव्ह्यू साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि एक सल्ला. बोला ना. मॅडम, एखाद्या राजकीय नेत्याची पहिली मुलाखत अतिशय निर्णायक आणि महत्वाची असते. ती म्हणजे तो पहिली मुलाखत कशी देतो यावर बरंच अवलंबून असतं. पहिल्याच मुलाखतीत तो हिरोही होऊ शकतो किंवा झिरोही होऊ शकतो. मॅडम, काही नेत्यांनी पहिल्याच मुलाखतीत त्यांचं करिअर घडवलंय आणि काहींनी पहिल्याच मुलाखतीत त्यांचं करिअर बिघडवलंय, वाया गेलं त्यांचं करिअर. म्हणून सांगतो की मोजून मापून बोला. एक पत्रकार ना जरा जास्त हुशार असतात. ते म्हणजे आपल्याकडून काय वधवून घ्यायचं हे त्यांना बरोबर माहित असतं. तुम्ही मला घाबरवू नका प्लीज. मला आधीच खूप टेन्शन आलंय. नाही, घाबरवत नाही, पण मुलाखत कशी द्यायची याबद्दलचे छोटे छोटे बारकावे सांगतोय मी तुम्हाला. एक काम करता का, तुम्ही येता का माझ्या बरोबर? म्हणजे मग प्रश्नच मिटला. नाही, तिथे चुकून माझं नाव सुद्धा घेऊ नका. म्हणजे पुरुषोत्तम गुडपल्ली वारशी तुमची ओळख आहे हे सुद्धा सांगू नका. बरं ठीक आहे, ठेवते. ऑल द बेस्ट मॅडम. दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक. तुझ्या आवडत्या ठिकाणी. पुन्हा समुद्र? हो, पण यावेळेस आपण किनाऱ्यावर होतो. आता आपण समुद्राच्या आत जाणार आहोत. म्हणजे ऍक्च्युली मी ना तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलोय. मी आधी ते घेऊन येतो. तू इथेच थांबा. अरे वेदा, सांगतो. अमूल्य, हे घे. वेदांत, अरे काय आहे तू? हे सगळं कशाला करत बसलास? तुझ्यासाठी ड्रेस आणलाय. तू एक काम कर, तिकडे मॉल दिसतोय, तिकडे जा आणि आत्ताच्या आत्ता ड्रेस चेंज करून ये. अरे पण अमूल्य प्लीज. किंवा एक काम कर, तुला ते 5 स्टार हॉटेल दिसतंय, तू त्या हॉटेलमध्ये जा. तू पोहोचेपर्यंत मी तिथे एक रूम बुक करून ठेवतो. तू लगेच जा आणि लगेच चेंज करून ये. गो. हॅलो, नमस्कार, सलाम. मी रुक्मिणी देवी. स्वागत आहे तुमचं सडेतोड न्यूज मध्ये. मी आज पुन्हा घेऊन आले तुमचा आवडता कार्यक्रम खरा चेहरा, जिथे आपण राजकारण्यांच्या मुखवट्या मागचा खरा चेहरा पाहतो, जिथे भ्रष्टाचारांचा पर्दाफाश होतो आणि जिथे जनतेने निवडून दिलेल्या त्यांच्या लोकप्रतिनिधींना खऱ्या अर्थाने बोलतं करतो. प्रेक्षक हो, आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत 3 वेळा खासदार राहिलेले माजी खासदार श्रीधर वानखेडे यांच्या पत्नी नूतन वानखेडे. नमस्कार. नूतनजी, तुम्ही हल्लीच राजकारणात सक्रिय झालेलात, पण तुम्हाला एक बॅकग्राऊंड आहे तुमच्या नवऱ्याच्या कामाची. हो. एकंदरच श्रीधर वानखेडेंशी तुमची ओळख कशी झाली, तुम्ही कसे भेटलात, हे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. मी राजकारणात हल्लीच सक्रिय झालेले असले ना, तरी सुद्धा पक्षाची कामं मी कॉलेजमध्ये असल्यापासून करत आले आणि तिथेच माझी आणि श्रीधर वानखेडेंची ओळख झाली. पक्षाची कामं करता करताच आमची मैत्री झाली आणि त्यानंतर आमचा प्रेमविवाह झाला.
श्रीधर वानखेडेंना खासदार म्हणून अख्खी जनता ओळखते, पण ते पती म्हणून कसे होते? खरं सांगू का, हजरजबाबी होते. निवडणुका असू देत, पार्टीची कामं असू देत, दिल्लीच्या वाऱ्या असू देत, कामामध्ये कितीही व्यस्त असले ना तरी वेळात वेळ काढून घरी यायचे. त्यांच्याकडून एक गोष्ट मात्र मी शिकले, दांडगा जनसंपर्क कसा ठेवायचा आणि त्याच बरोबरीने घरची जबाबदारी कशी सांभाळायची, घरी वेळ कसा द्यायचा. ए कडू माणसा, बघत काय बसलायस? ये समुद्राचा आनंद घे. मी तिथे येऊ? अरे हो वेदांत, थँक यू सो 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 मच. रिलॅक्स, कळलं मला, रिलॅक्स. हे बघ, मला माहिती मी सारखं सारखं तुला थँक्यू म्हणाले तर तुला नाही आवडणार, पण मनापासून थँक्यू. हे माझ्या लाईफचं सगळ्यात भारी सरप्राईज. मग मला सरप्राईज द्यायला आवडतं. अच्छा, फक्त मलाच की मग सगळ्यांनाच? बोलूया, तू सगळ्यांपेक्षा जास्त स्पेशल आहेस. का? मी का स्पेशल आहे? मला पण तर बाकी माणसांसारखे 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 1 तोंड, 32 दात आणि 206 हाड आहेत. मी का स्पेशल आहे? डॉक्टर अमूल्या तुंपलवार, तुम्ही ना शरीराचा अभ्यास करता करता मनाचा अभ्यास करायला विसरताय. तुला सांगायची गरज आहे का तू का स्पेशल आहेस? अगं मैत्रीण आहेस तू माझी, गर्लफ्रेंड आहेस. खोटी. खोटी. मूल्या, मला बोलायचं होतं तुझ्याशी, म्हणजे ऍक्च्युली एक रिक्वेस्ट आहे. काय? मूल्या, परिस्थिती ना कशी येऊ दे, पण मला आता तुला गमवायचं नाहीये. मला शेवटच्या श्वासापर्यंत सोबत हवीस. म्हणजे ना काही येऊ दे, आपली मैत्री खराब नाही झाली पाहिजे. And I know, पण मी तुला माझी सगळ्यात जवळची मैत्रीण मानतो. अँड आय मीन इट. तुझ्याशी कोण मैत्री ठेवणार? हा, काय बोललीस? काही नाही रे, तुझी मस्करी केली. आणि असंही मला पण कुठे मिळणार ना तुझ्यासारखा खडूस बॉस. अमूल्या, सो डोंट वरी, मी राहीन आयुष्यभर तुझ्या सोबत राहीन. नक्की? हो नक्की. थँक्यू. माय प्लेजर मिस्टर इम्पॉसिबल. चला, काय तर समुद्राचा आनंद घेऊ. वेदांत, अरे तू इथे काय करतोयस? काय? आपण काय एकाच रूम मध्ये राहणार आहोत का? नाही नाही,
अण्णांशी बोलायचं होतं ना, म्हणून मी आलो. नाही नाही नको, अण्णा चिडतील. अमूल्य मग काय नको बोल मी अण्णांशी. अगं मी नाही बोललो तर अण्णा अजून चिडतील ना. मला माहिती नाही काय करायचं, नाही कळत आहे. अमूल्य तू एवढी अपसेट नको ना होस. मी आहे ना. इतकी काळजी तू फ्लाईट मिस न व्हावी म्हणून दाखवली असतीस ना तर बरं झालं असतं. पण मी काय केलंय ना, ट्रॅफिकमुळे फ्लाईट मिस झाली. मी काय करणार. वेदांत ऐक ना, हे बघ मला भांडायचं नाही. प्लीज तू काय करायचं ते ठरव ना वेदांत. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. अण्णांशी बोलून झाल्यावर ठरवूया ना. म्हणजे समजा जर अण्णा म्हणाले की तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा, आपल्याला निघावं लागेल बाय रोड. बाय रोड किती वेळ जाईल? कमीत कमी 10 तास. 10 तास म्हणजे सकाळच होणार. अमूल्य ऐक अमूल्य, तू 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 शांत हो आणि बस इथे बस. अमूल्य तू असं डोक्याला हात लावून नको ना बसू. हे बघ मला प्लीज ऑर्डर्स देऊ नको. मला बसू दे ना हवं तसं. आधीच माझं डोकं जाग्यावर नाही. अमूल्य तू काय घेणार, चहा का कॉफी? 1 मिनिट थांब. तू इम्पॉसिबल आहेस. अरे तुला खरंच वाटतं का ह्या अशा वेळी मला चहा कॉफी गोड लागेल? परत ऐक, हा आपण आत्ताच्या आत्ता अण्णांना कॉल करूयात. त्यांच्या मनात संशय निर्माण होईल असं काही करू नका ना मॅडम तुम्ही. काही पत्रकार एखाद्या बातमीच्या मागे लागले तर ते अगदी मुळापर्यंत जातात, त्याचा मागोवा घेतात. कित्येकांची करिअर बर्बाद झालीत मॅडम याच्यामुळे. त्यांच्या मनात संशय निर्माण होईल असं काही करू नका. बरं ठीक आहे, मग आता मला सांगा काय करायचंय? तुम्ही जा, आपण अभ्यास करू, प्रश्नावली तयार करू, उत्तर तयार करू, उजळणी करू. तुम्ही जा, बेधडक उत्तर द्या. तसंही काय वेगळं विचारणार ती? विचारून हेच विचारेल, अजून काय? मॅडम त्यांनी समजा असं विचारलं की श्रीधर वानखेडेचा मृत्यू कसा झाला, तर काय द्याल उत्तर? हार्ट अटॅक आला होता त्यांना. हार्ट अटॅक? मग जेव्हा श्रीधर वानखेडेंना हार्ट अटॅक आला होता तेव्हा तुम्ही कोणत्या डॉक्टरला फोन केला होता? कधी? किती वाजता? मॅडम हे घ्या तुमच्यासाठी आणखी एक सरप्राईज. हे काय आहे? हा, हे दोघं जण मुंबईला आहे. वेदांत मला म्हणाला होता कामासाठी बाहेर जातोय. 1 मिनिट, मला सांगा हे फोटो तुमच्याकडे कसे काय आले? मिळतात, मिळवले मी. ही अमूल्या लग्नाआधीच वेदांतबरोबर बाहेर फिरते. वाटलं नव्हतं ही अशी मुलगी असेल. नाही पण ती मुलगी चांगली आहे मॅडम. तुम्ही मला तिच्याबद्दल काहीही सांगू नका. येऊ दे तिला.
बघतेच मी आता. मॅडम यात तुम्ही पडूच नका अजिबात. तुम्ही फक्त एवढा विचार करा की हे फोटो अण्णांपर्यंत कसे पोहोचतील ते. आणि एकदा का हे फोटो अण्णांपर्यंत पोहोचले की अण्णाला आणि सुमन वहिनींना हे अजिबात आवडणार नाही. साखरपुडा तुटेल आणि लग्न तुटेलच तुटेल. त्यामुळं आपण यात अजिबात पडायचं नाही. त्यामुळे आपण वाईटपणा कशाला घ्यायचा. आपण फक्त एवढंच बघायचं की हे अण्णांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर आहे. नाही पण तरी सुद्धा त्या अमूल्याला विचारणार आहे मी, हेच का तुझ्या अण्णांचे संस्कार? कशाला मॅडम. जर अख्खं झाड जर तुमचं होणार असेल तर एका कैरीच्या पाठीमागे धावण्यात काय हशील आहे. एक काम करा, हे फोटो तुम्ही मला पाठवा, मी आत्ताच्या आत्ता अण्णांना पाठवा. नको. हे बघा ना, फोटो तुम्ही पाठवायचे ना मी पाठवणार, पण फोटो अण्णांपर्यंत पोहोचणार हे निश्चित. आणि एकदा का ते फोटो अण्णांपर्यंत पोहोचले की आपण याचा पाशवी आनंद घ्यायचा. बघा मग कशा पायांमध्ये बेड्या पडतात. आणि एकदा का पायामध्ये बेड्या पडल्या त्यामुळे बोलणं बंद होईल, भेटणं बंद होईल आणि वेदांचं कामात लक्ष लागेल. आणि तेच पाहिजे ना आपल्याला. सांगा मग कधी आयोजित करायचा या पाशवी मनोरंजनाचा खेळ. फिल्म बघूया. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अरे माझी इथे परिस्थिती काय आहे वेदांत, तू काय बोलतोयस? सॉरी. तू बस बस. कमाल आहे यार तुझी खरंच. अमूल्या, तुझा मूड थोडा बरा व्हावा म्हणून मी गाणी लावू का? हो लाव, तू गाणी लाव. आपण मस्त डान्स करू आनंदाने. अगं तसं नाही. वेदांत हे बघ ना, प्लीज प्लीज मला ना जरा वेळ शांत राहू दे प्लीज. अमूल्या, मला ना तुला असं अस्वस्थ नाही बघवत आहे. अरे मग काय इलाज आहे यावर? जे व्हायचं होतं ते होऊन गेलं आणि आता पुढे जे होणार आहे ना वेदांत, ते ह्याहून अधिक टेन्शन देणार आहे. बरं ठीक आहे, मी जातो माझ्या रूम मध्ये, आपल्यासाठी डिनर ऑर्डर करतो. तू जेवायला माझ्याच रूम मध्ये. ओके. अमूल्या, तुला आठवतंय ऑफिस मध्ये तू हे असं केलं होतंस? तुला अशी एखादी चांगली दिसणारी छान दिसणारी गोष्ट आवडतच नाही का रे? किती क्यूट आहे ना ही कॅन्डल. अमूल्या, सी आय नो संध्याकाळी जे काही झालंय त्यामुळे तू खूप अपसेट आहेस. बट आय प्रॉमिस, ह्या सगळ्याचा जो काही परिणाम होईल ना त्याला आपण दोघे एकत्र सामोरे जाऊ. तू ऐकतेस ना? माझी एक इच्छा आहे. म्हणजे तू आजचा दिवस ना, आपली फ्लाईट मिस झाली आहे म्हणून नाही लक्षात ठेवावास, पण आपण जो टाइम स्पेंड केलाय ना म्हणून लक्षात ठेवावास. तू ऐकतेस ना मी काय बोलतोय? तू जो समुद्रावर टाइम स्पेंड केलास ना म्हणून तू आजचा दिवस लक्षात ठेवावास. अमूल्य, मला एक गोष्ट सांग, आपण जर असं बघायला गेलो तर आजचा पूर्ण दिवस छान गेला ना. म्हणजे संध्याकाळी प्रॉब्लेम झाला पण पूर्ण दिवस तर किती छान गेला.
आपण जर इतका छान दिवस स्पेंड केलाय तर त्यासाठी तू एकदा स्माइल कर ना प्लीज. अमूल्य, तू ना अशी दुःखी नको राहूस. म्हणजे आपण इतका छान वेळ घालवला, सो तू जर अशी दुःखी राहिलीस तर त्या वेळेचा इन्सल्ट होईल ना, है ना? अमूल्य, आता तर मी पण चांगला वागतोय. तू नेहमी कंप्लेंट करायचीस ना, सो एकदा माझ्यासाठी तरी स्माइल कर प्लीज. अमूल्य, अगं तुझी ती प्रेस्टिजियस स्माइल कर ना एकदा. कर ना एकदा तुझी ती प्रेस्टिजियस स्माइल प्लीज. वेदांत, हे बघ, येतंय का तुमच्या लक्षामध्ये माझं काय म्हणणं येतंय? हा, आता हे फोटो माझ्याकडे आले आहेत, असेच आणखी काही लोकांकडे गेले असतील की नाही? उद्या समजा हेच फोटो तुमच्या काय त्या सोशल मीडियावरती आले तर काय कराल? काय का अमूल्य, बाहेर तोंड दाखवाल तरी जागा शिल्लक राहील का? मला सांग, राहील का? नाही सुमन, मी या पोरींवरती केलेले संस्कार मला माहित नव्हते इतके तकलादू असते. नाही तकलादूच आहे. आणि मी केलेले संस्कार जर तकलादू नाही तर मला सांग, माझे संस्कार याचं लग्नाआधीच शहराबाहेर जाऊन फिरणं, रात्रभर हॉटेलमध्ये एकत्र राहणं याला परवानगी देतात का? आणि तुम्ही वेदांत, हे सगळे फोटो तुमच्या ऑफिस पैकी कुठल्या स्टाफकडे पोहोचले, त्यांचं काय मत होईल तुमच्याविषयी? आणि उद्या तुमच्या स्टाफ पैकी कोणाकडनं तरी अशी चूक घडली तर तुम्ही कुठल्या नैतिक अधिकाराने त्याला काही सांगणार आहात, बोलणार आहात? तुम्हाला कळत नाहीये का जग किती नैतिक दृष्ट्या किती अधोगतीला चाललंय सध्या? पण जग तसं वागतंय म्हणून आपण पण तसंच वागायचं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते मला अजिबात मान्य नाहीये, लक्षात घ्या. नाही, मला ना आता मला या सगळ्याचाच एकंदर विचार करावा लागेल आता. अण्णा, तुम्ही प्लीज एकदा माझं ऐकून घ्या ना. मला त्याची आता आवश्यकता वाटत नाहीये. तुम्ही निघालात तरी चालेल, प्लीज. खूप बरं वाटतंय ग मला अमूल्य. नाही म्हणजे वेदांतवर तुझं प्रेम आहे हे माझ्यापासून लपवून मला न सांगून तू आधीच माझा विश्वासघात केलाच होतास. आता हे असं वागून तू छान वागली, खूप छान वागली. खूप आनंद होतोय मला. मला खरंच त्यांना त्रास द्यायचा नव्हता ग, मला अण्णांना दुखवायचं नव्हतं, पण माझ्या हातून तेच झालं. आता तूच सांगताय या अशा परिस्थितीत मी अण्णांना जाऊन कुठल्या तोंडाने सांगू की मला हा साखरपुडा करायचा नाहीये? मी आणि वेदांत एकमेकांवर प्रेम करत नाही, आम्ही नाटक करत होतो. मला सुद्धा काहीच कळत नाहीये ग.
ते फोटोज, ताई आई अण्णा मला ज्या दृष्टीने बघतायत त्यात ते फोटोज व्हायरल झाले तर मला माझाच तिरस्कार वाटायला लागला. कशी का मी एवढी बेजबाबदार वागू शकते? असं नको बोलूस अमूल्या. ताई मला खूप भीती वाटते. ताई आता मी अण्णांना जाऊन हे सांगितलं ना की मी आणि वेदांत हे सगळं नाटक करत होतो तर मी अण्णांच्या नजरेतून उतरेन कायमची. नाही तसं काही होणार नाहीये, असंच होणार आहे आणि हेच सत्य. बापरे, हे सगळं काय होऊन बसलंय ग? आपण कसा सोडवायचा हा तिढा? तर काहीच कळत नाही. ह्यातून काहीच मार्ग दिसत नाही. वादळच वादळ दिसतायत. तुगच वाटेल ते बोलू नकोस ग. अगं आई, पण आपला मूळ प्रश्न बाजूलाच राहिला. अण्णा अमूल्यावर चिडले याचाच अर्थ अण्णांना माहितीच नव्हतं की अमूल्या वेदांबरोबर मुंबईला गेलीये ते. काय बरोबर आहे ना? आणि शोभतं का रे हे असं मुलीच्या जातीला वागणं? अरे हो, ती नेहमी म्हणत असते आमच्या अण्णांचे संस्कार, आमच्या अण्णांचे संस्कार. हेच का तिच्या अण्णांचे संस्कार? इतकी उथळ कशी आहे रे ही मुलगी? आई हे बघ, मी पुन्हा एकदा सांगतोय, तुला वाटतंय तसं काही नाही झालंय. ही वन डे ट्रिप होती आणि संध्याकाळी आम्ही रिटर्न येणार होतो. फ्लाईट मिस झाली आणि म्हणून आम्हाला तिथे राहावं लागलं. आणि आम्ही दुसरी फ्लाईट बुक करायला पण ट्राय केला होता, पण ते नव्हते अवेलेबल. हे बघ वेदांत, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुम्ही दोघांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. अरे आता तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे. मला असं वाटतं ना की जवळचा मुहूर्त बघून तुमचंही लग्न लावून देऊयात. काय अमूल्या, अण्णा प्लीज एकदा ऐकून घ्या ना. नका ना रागवू. अमूल्या सोड. नाही 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 अण्णा, अण्णा हे बघा, तुम्ही माझ्यावर ओरडा, मला दोन कानाखाली मारा अण्णा, पण प्लीज अण्णा असं बोला नका धरू. तो अधिकार तू केव्हाच गमावलायस. तुझ्या बाबतीत हे असलं काही मला अजिबात करावं असं वाटत नाही. आता काय चूक झाली माझी म्हणून तू हे असं वागलीस? खूप त्रास होतोय मला अमूल्या, खूप त्रास होतोय. अगं तू लहान होतीस ना तेव्हा मी दवाखान्यात जायला निघालो की माझ्या पायाला येऊन मिठी मारायचीस आणि भोकाड पसरायचीस, अण्णा नका ना जाऊ, अण्णा नका ना जाऊ, प्लीज नका जाऊ. खूप जड जायचं मला त्यावेळी. आता अण्णा, अण्णा ऐका ना अण्णा एकदा तरी. आई, अमूल्या लग्न होणारच आहे ना, मग का? मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून सांगते, मला खरंच माहिती नव्हतं ग की वेदांत मला मुंबईला घेऊन जाईल. मी त्याला नागपूर एअरपोर्टवर विचारलं सुद्धा. त्याने मला रिटर्नची तिकीट दाखवली. फोटो मध्ये
वेगवेगळा ड्रेस दिसतोय. तुम्ही भलत सलत तर काही नाही आई, आई खरंच नाही ग. आई तुला माहितीये ना, मी तशी मुलगी नाहीये ग. पण वेदांत, आई अगं तो सुद्धा तसा नाहीये. आई त्याने हे सगळं मुद्दामून नाही केलं ग. मी खरंच सांगते आई, आमच्या मनात भलतं चलतं असं काहीच आलं नाही ग. खरं तुझी शपथ. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सर, इथे साहेब. काय झालं? काय नाही सर. मग का थांबलास? सर, एक विचारायचं होतं. म्हणजे एक सांगायचं होतं सर. बोल. सर, फोटोज आले मोबाईलवर. हे अजून कोणाकोणाकडे आलेत? सर माहित नाही. तो नंबर शोधून काढलास? हो सर, पण कळलं नाही कोण आहे सर ते. सर, मागे एका कॉन्स्टेबलशी माझी ओळख झाली होती. त्यांना मी हा नंबर पाठवून दिलाय. त्यांच्याकडून डिटेल्स मिळाल्या की मी तुम्हाला सांगतो सर. ऐक, हे फोटोज तुझ्याकडे आलेत. हे अमूल्याला कळलं नाही पाहिजे. आणि जर स्टाफ मध्ये कोणाकडे आले तर त्यांना सांग की तुला माहित होतं की आम्ही गेलोय ते. ओके? ओके सर. पण सर, तुम्हाला काय वाटतं कोण असेल याच्यामध्ये? ही कळत नाही रे, कोण करतंय, का करतंय. पण लवकरच कळायला हवं. विजय, आम्ही दोघं गेलो होतो हे फक्त तुला माहित होतं ना? मग तू सांगितलंस का कोणाला? नाही सर. चुकूनही नाही? शपथ सर, मी कोणालाच काही सांगितलं नाही. आणि सर, तुम्ही तरी मला कुठे सांगितलं होतं की तुम्ही मुंबईला जाताय म्हणून? तुम्ही फक्त एवढंच सांगितलं होतं की आम्ही बाहेर जातोय. तुमची संध्याकाळी फ्लाईट मिस झाली तेव्हा तुम्ही मला सांगितलं. सर, काही प्रॉब्लेम झालाय का? हो, अमूल्याच्या घरी प्रॉब्लेम झाला. अरे बापरे. बरं ठीक आहे विजय, तू जा आता, मी बघतो. आणि हो, अमूल्य आली तर कळव. ठीक आहे सर. हो. अमूल्य, काय झालंय? तू ठीक आहेस ना? वेदांत, अरे अण्णा माझ्याशी बोलतच नाहीये. हा, पण तू ठीक आहेस ना? अशा परिस्थितीत कशी ठीक असेल मी? अमूल्य, मी येऊ का अण्णांशी बोलायला? नाही नाही, नको नको, तू नको भेटस. अमूल्य, पण मी बोलेन अण्णांशी. मग आता तू ऑफिसला येणारच नाहीयेस का? माहिती नाही. माहित नाही म्हणजे तू असं का बोलतेस? अरे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मी नाही सांगू शकत वेदांत. खरं, टेक युअर टाइम. वेदांत, अरे नूतन काकूंनी ताई आणि विक्रांतच्या साखरपुड्यामध्ये जे काही केलं ना, त्यातून अण्णांना बाहेर पडायला खूप वेळ लागली. कसे बसे बाहेर पडले. आणि आता हे सगळं अण्णांना कळाल्यावर मला माहिती नाही अण्णा त्यातून बाहेर पडतील का नाही. वेदांत, मला हे सगळं सहन होत नाहीये रे. काय करायला पाहिजे आपण? मुले, मी समजू शकतो. ऍक्च्युली आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही वेदांत, तू सॉरी म्हणू नकोस. अरे जे काही झालं त्यात तुझी काही चूक नव्हती. फक्त आपण मुंबईला जाणार आहोत ही गोष्ट तुम्हाला आधीच सांगितली असती ना, तर मी आई अण्णांना सांगितलं असतं. सांगून आपण 2 दिवस राहिलो असतो ना,
तरी चाललं असतं रे त्यांना. अगं पण मला सरप्राईज द्यायचं होतं ना. पाहिलंच ना सरप्राईज किती महागात पडलं ते. म्हणजे आता आता काय म्हणजे मला काही कळत नाही. अरे चल आपण नंतर बोलूया. काळजी घ्या. बाय. पण या सगळ्यात अमूल्याची काही चूक नाहीये. चूक माझी. हे बघा वेदांत, मी अमूल्याला माफ केलेलं आहे आणि तो तुम्हालाही माफ करतो. पण एक लक्षात ठेवायचं वेदांत, त्यामुळे तुम्हाला जी काही सरप्राईज द्यायची असतील ती द्या. काय कुठे तिला फिरायला घेऊन जायचं असेल ते जा. फक्त ती सरप्राईज फक्त तिच्यासाठी असू देत, आमच्यासाठी नको. एक साधा फोन करून कळवत जा. हा नाहीतर बघा आधीच तुमच्यामुळे ती खूप रडलेली आहे. आणखीन रडवाल तिला आता. बापरे अण्णा, नागपुरात पूर येईल असं वाटतंय. हो मग काय. किती पाणी भरलंय डोळ्यात. वेदांत. बर वेदांत, आता जेवूनच जायचं आहे हा. हो हो हो. अहो नाही नको, मी निघतो. यावेळी मी ऐकणारच नाही. तर हीच तुझी शिक्षा आहे असं समज. बर, इतकी गोड शिक्षा मिळणार असेल तर मी ही शिक्षा भोगायला तयार आहे. तुला येतो का ग स्वयंपाक करायला? तुला काय करायचं? आपलं थोडी ना खरंच लग्न होणार आहे. अगं मी सहज विचारलं. म्हणजे कधीतरी काहीतरी तुझ्या हातचं पण खाऊ घाल ना. आणले होते मोदक, पाडलेच सगळे. अगं मोदक काय सिंपल आहेत ना, कोणी करू शकतं. तुला असं प्रॉपर जेवण करता येतं का? मला प्रॉपर जेवण करता येतं. तुम्हाला चॅलेंज नको करूच या बाबतीत. वेदांत, तुला खरंच तुझ्या बाबांची खूप आठवण येते ना? खूप जास्त. आणि तू ते मगाशी असं का म्हणालास की तुझ्यात इमोशन्स नाहीत असं काही लोकांना वाटतं? खरंच आहे ना ते. म्हणजे लोकांना वाटतं मी कोडगा आहे. आणि इव्हन तुलाही. अरे पण ते खूप पूर्वी, जेव्हा आपण एकमेकांना ओळखत नव्हतो. मग जसं मी तुला ओळखायला लागले तसं मला कळत गेलं तू खूप इमोशनल. फक्त तुला व्यक्त नाही होत आहेत. आणि मला सांग वेदांत, जर तुझ्यात इमोशन्स नसते तर आज तुझ्या डोळ्यात पाणी आलंच नसतं. बरं, उद्या येणारच ना ऑफिसला? माहिती नाही. माहिती नाही म्हणजे? अरे म्हणजे अण्णांना विचारायला हवं ना. आणि ताई आणि विक्रांतचं लग्न खूप जवळ आलंय रे. खूप तयारी बाकी आहे. आईला सुद्धा मदत करायची. त्याच दिवशी आपला साखरपुडा. वेदांत, मी उद्या येते ऑफिसला. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. कशाबद्दल? आपल्या साखरपुड्याबद्दल. म्हणजे मग आत्ताच बोल ना. अरे नाही, आत्ता नको. आत्ता खूप उशीर झालाय. आता तू जा, उद्या ऑफिसमध्ये बोलूया. तुम्हा मुलींचा ना हाच प्रॉब्लेम आहे. जर बोलायचं नव्हतं मग का सांगितलंस की मला तुझ्याशी बोलायचंय? अरे पण आता खूप उशीर झालाय वेदांत.
मी सांगितलं ना तुला साखरपुड्याबद्दल बोलायचं. काय ग, काय झालं? ताई, अरेंज मॅरेज कशी होत असतील ग? म्हणजे म्हणजे बघ ना, आई वडिलांना जो मुलगा आवडला त्याच्याशी लग्न करायचं, तो जसा आहे त्याला तसं स्वीकारून त्याच्यासोबत संसार करायचा. तू हे सगळं आता अचानक का बोलतेस? माझ्यासोबत पण तर तेच होतंय ना. मूल्या, आता माझ्याकडे कोणताच ऑप्शन उरलेला नाही. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. यातून काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला. कधी? लग्न झाल्यानंतर? नाही माहित. मी पण खूप विचार केला. वेदांत बॉस म्हणून चांगला आहे, मित्र म्हणून सुद्धा खूप चांगला आहे, कर्तृत्ववान आहे, हँडसम आहे. पण लाईफ पार्टनर म्हणून मला नाही माहिती. मुळात आम्ही दोघं इतके वेगळे आहोत ना, आमचे स्वभाव इतके वेगळे आहेत की आमच्यात तो इमोशनल कनेक्टच नाहीये ग. किंवा ते म्हणतात ना, त्याला बघून माझ्या मनात घंटी वाजली, आजूबाजूला फुलपाखरं उडायला लागली. तसं काही मला वेदांसाठी कधी जाणवलंच नाही. मग आता काय, आलिया भोगासी असावे सादर. अटेन्शन एव्हरीवन, हातातली कामं बाजूला सोडा आणि इकडे या लवकर. अरे या लवकर. आले का सगळे? हो सर. हो सर. सो येत्या 16 ऑक्टोबरला सगळ्यांना सुट्टी आहे. क्या बात है सर. पण कशाबद्दल? काय आहे 16 ऑक्टोबरला? सोमवार. इडियट. 16 ऑक्टोबरला विक्रांतचं आणि अमूल्याच्या बहिणीचं आरतीचं लग्न आहे. तर सगळ्यांना यायचंय. हे इन्व्हिटेशन आहे, विसरायचं नाही. 16 ऑक्टोबर. 16 तारखेला तर अमूल्य मॅडम आणि वेदांत सरांचा पण साखरपुडा आहे. मग पत्रिकेवर काहीच कसं नाही लिहिले? सर तुमचं लग्न कधी आहे? पेढा घेणी तोंड गोड कर. आरती तू पण तोंड गोड कर. आता विचारा कशाबद्दल पेढा? कसला पेढा आहे? आपल्या आद्याकडे गोड बातमी आहे. अगं बाई, हो, किती छान. अभिनंदन सुमती आजी. थँक्यू हा आरती आत्या. ए पण मला वाटलं तुम्हाला माहिती असेल. अगं नाही, आम्हाला कुठून कळणार? आद्याला चक्कर आली ना तेव्हा अमूल्यच होती तिथे, आणि अमूल्याला जरा संशय आला म्हणून अमूल्यच म्हणाली की वहिनी जरा डॉक्टरकडे जाऊन ये. या बाबतीत पक्की अमूल्य. म्हणजे डॉक्टर कसं पेशंट बद्दल इतरांना काही बोलत नाहीत ना, हे तत्व अगदी बरोबर पाळलंय तिने. ए तुम्ही दोघींनी जरा बसा ना प्लीज. ये सुमन, हे घे. हे तू. ए थांब 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 ताई, थांब. हे काय करतेस तू? आरतीच्या लग्नासाठी आहेत, राहू देत. ताई नाही, पैसे नकोय. सुमन, घरात शुभ कार्य आहे ना, असू देत. हौशी अगं खरंच नको, याची काहीच गरज नाहीये. आरती तू तर यात पडूच नकोस. ताई नाही ग, हे पैसे मी घेणार नाहीये. सुमन सांगितलं ना, अगं घरात शुभ कार्य आहे, लागतील, असू देत. आणि हे बघ, मला माहितीये अण्णा पेशंट्स कडून खूप कमी पैसे घेतात, त्यामुळे असू देत हे पैसे. ताई हे बघ, हे मलाही आवडणार नाहीये आणि अण्णांनाही चालणार नाहीये. हे तर खूप बोलतील मला. अण्णांशी काय बोलायचं ते मी बोलते.
तू नको टेन्शन घेऊ. ताई नाही ग, खरंच नको. हे बघ सुमन, तू बहीण आहेस माझी आणि आरती भाची आहे. हवं तर हा आहेर आहे असं समज ना. अगं काय आहे हे? आहेर म्हणून मी हे एवढेच घेईन, बाकीचे तू घेऊन जा. सुमन, आहेर मी करणार आहे की नाही म्हणजे मी ठरवणार. हे एवढे तरी तुला ठेवायलाच हवे. ताई अगं, सुमन सांगितलं ना ठेव म्हणून. आणि हे बघ, हे पैसे मला परत नको आहेत. आणि आरती, तुझं लग्न आहे की नाही, लग्न मस्त एन्जॉय कर, भरपूर मज्जा कर. हे काय केलं काय तुम्ही? काय नाही हो, सांगू का, अमूल्या तुम्हाला तिचा हिरो मानते, आदर्श मानते, म्हणून तिने मिठी मारली. आपल्या होणाऱ्या जावयानी मिठी मारली. त्या सगळ्यांना खूप कौतुक आहे तुमचं. अर्थात माझ्या मनातही कौतुक आहेच आहे, पण आज असं लक्षात आलं की मी तर तुमची बायको आहे, म्हणजे मी किती भाग्यवान आहे. अरे बापरे. अच्छा अच्छा, आता हे काय आणखी नवीन? नवीन काही नाही हो, मग मनात असतच माझ्या, पण व्यक्त करायचं राहून जात. सुमन, काही काही गोष्टी व्यक्त न करताही कळतात. पण आज व्यक्त व्हावंसं वाटलं. अरे पण खरं सांगू का, खरं तर ना तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान मी आहे. कसं काय? कारण माझ्या मुलींमुळे या जगातला सगळ्यात भाग्यवान बाप मी आहे. तुमच्यामुळे या जगातला सगळ्यात भाग्यवान नवरा मी आहे. म्हणजे आहे की नाही मी तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान? काहीतरी असतं तुमचं. कसं आहे, आणि हे बघा, म्हणजे घरापेक्षाही मी माझ्या पेशंट्सना जास्ती महत्व देतो. माझा जास्तीत जास्त वेळ तिकडे क्लिनिकमध्येच असतो की. पण तरी सुद्धा तुम्ही माझं एक घर उभं केलं, या घराला घर पण दिलं, माझ्या मुलींवरती खूप छानसे संस्कार केलेत. एक बायको म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पडल्यात. आहे की नाही? तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान आहे की नाही मी? पुरे. आणि खरं सांगू का, मला आता असं वाटतंय ना की मी माझं हे जे आशिष तुंपलवार नाव आहे ना, ते बदलून भाग्यवान तुंपलवार असं करू काय? या आता तुम्ही. येऊ नक्की. चल. हे सगळं कठीण आहे थोडं. थोडं नाही, डोंगरा एवढं. नाही, ऍक्च्युली हे सगळं पर्वता एवढं कठीण आहे. हो, म्हणजे तेच ते. काय काही सोल्युशन सुचतंय का तुला? मूल्य, माझ्याकडे कसं असेल सोल्युशन? आय मीन, माझ्यासोबत हे सगळं पहिल्यांदाच होतंय ना. बरोबर, तुझ्यासोबत हे सगळं पहिल्यांदाच होतं, आणि माझ्यासोबत तर हे सगळं वर्षानुवर्ष घडत आलंय ना. काहीतरी बोलतो आपलं. तसं नाही, तू मिसअंडरस्टँड करतेस मला. अमूल्य, एकदा शांतपणे माझं ऐकून घे ना. मला ना एवढंच बोलायचंय की मला कळतंय हे सगळं खूप कठीण आहे आणि आपल्याकडे यावर काहीच सोल्युशन नाही. बट अमूल्य, आय प्रॉमिस, काही झालं ना तरी मी तुला असं एकटीला यात नाही सोडणार. तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. पण अरे, सहज जशी ही तारीख जवळ येते ना, तस तशी माझी भीती आणखी वाढत चालली. काय करावं काहीच कळत नाहीये रे. डोंट वरी, हा साखरपुडा नाही होणार. काहीतरी मार्ग काढूया आपण. मी सोडतो तुला. ए बाबा, राहू दे प्लीज, आता सोडू वगैरे काहीच नकोस. ओके. घरी सुद्धा काम करणार आहेस? काय अर्थ आहे याला, सांग बरं. आजी, अगं तूच बोलली होतीस ना, काम सगळ्यात महत्वाचं. मग आधी मी काम संपवतो आणि मग बाकी सगळं. मला तू कामाशीच लग्न कर. हा,
आई काय ग तू कसं करतोय हा? अगं असं नाहीये, मी तो क्लायंट कॉल संपवतो, फ्रेश होतो आणि येतो. चालेल, जा लवकर. चालेल. धावेल. ला आता. ला. पटकन ये रे. हो चल चल आपण आपलं करूया. अमूल्य अमूल्य, हे पुस्तक वगैरे थोडा वेळ बाजूला ठेव ना. आणि हे बघ ताई, हे बघ ते तुझे फनी रील्स वगैरे मला आता काही दाखवू नको बरं, मी अभ्यास करते. रील्स वगैरे नाही ग, तू बघ तरी 2 मिनिटं. काय हे बघ. अरे वा, मस्त डान्स करतो ना विक्रांत? खरंच मस्त डान्स करतो ग. हे अमूल्य, आपल्याला पण प्रॅक्टिस करावी लागेल हा. ताई हो ना, त्यासाठीच बोलवलंय उद्या विक्रांतने. ए मग जाऊन ये उद्या. जाऊन ये काय, तुला पण बोलवलंय. मी ताई अगं नाही, मी नाही येणार. अगं बघ, असं करतेस तू. अगं नाही, मला खूप अभ्यास आहे ताई, मी नाही येऊ शकणार. तू पण आमच्या संगीत मध्ये डान्स करणार आहेस ना? चल चल, आता नको मला काही सांगू, चल. माझ्या कन्फ्युजन मध्ये मी ताईच्या लग्नाची वाट लावते, तिचा मूड ऑफ करते. नाही, हे बरं नाही. ताईसाठी तरी मला हे करावंच लागेल. येशील ना? येईन. येस, जाऊयात आपण उद्या. मी लगेच विक्रांतला कळवते. वा, जमते वेदांत आला रे. ए थांब थांब दादा, चल 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 चल, तू प्रॅक्टिस करून घ्या आधी. चला चला. ह्याचं काय ते. ओके. मी काय म्हणतो, काय गरज आहे ना मी डान्स करण्याची? तू चांगलं करतोयस, कंटिन्यू कर ना. माझं लग्न आहे, माझं संगीत आहे, त्यात तू डान्स केलाच पाहिजे, कळलं? तू शिकून घ्या आधी. चल कर रे, घे शिकून. सर, तुमचं गाणं वगैरे ऑलरेडी सिलेक्टेड आहे आणि आम्ही काही स्टेप्स सुद्धा काढून ठेवलेत. तर आता हा तुम्हाला दाखवेलच, ठीक आहे? येऊ. उद्या डान्स रिहर्सल आहे. आजीने तुला यायला सांगितलं? मी तुला काय सांगितलं होतं वेदांत? तू टेन्शन घेऊ नकोस, आपण बघू काय करायचं ते. अजून बघूच आहे का तुझं? आजीने मला तुला बोलवायला सांगितलं. मी फक्त मेसेज देतोय तुला. तुला नसेल यायचं तर नको येऊस. नाही येत, जा. आणि आजींना सांग मला साखरपुडा करायचा नाहीये. व्हॉट? आपण सगळं सॉर्ट करू, पण काही करून उद्या तू आणि आरती या. जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि अजिबात ओव्हर थिंक करू नकोस. उद्या भेटू. गुड नाईट. जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि अजिबात ओव्हर थिंकिंग करू नकोस. उद्या भेटू. गुड नाईट. तू बोलावलं नसतं ना तरी आम्ही आलो असतो. एवढी जुनी मैत्री आपली. या पसाऱ्यामुळे ना लग्न घर तर वाटतंय, पण घर अजून थोडं सजवायला हवं होतंस. अगं वेळ कुठे मिळालाय आपल्याला एवढा? आणि ते काय ते डेस्टिनेशन वेडिंग म्हणतायत ना, जेवढा वेळ मिळाला तेवढं सजवलंय आपण. सुमन, काही म्हणा, तुझ्या मुलीने नशीब काढलंय बघ. एवढ्या मोठ्या घरात सून बनून जाणार आहे ती. काय ग, ती वानखेडे म्हणे कोठ्याधीश आहेत. हा, पण त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अगं नशीब फक्त आरतीनेच नाही तर आपल्या अमूल्यानेही काढलंय. हे बरं झालं, दोघी बहिणी एका घरात जावा म्हणून आणणार. दोघींनाही एकमेकींचा आधार असेल कायम. अगं पण मी काय म्हणतेय, तू आहे ना अमूल्याचा साखरपुडाच नाही तर याच मांडवात लग्नही लावून द्यायचं होतंस. अगं बाई, एकाच मांडवात दोघींचं लग्न नको नको. एकाच वेळेला म्हणजे केवढी कामं पडली असती. हो,
ए पण दोघी सासरी गेल्यावर घर सुनं सुनं वाटेल ना ग. खूप जास्ती. म्हणून तर अमूल्या नंतर लग्न करते ना, हेच बरं आहे. मस्त करतोय. अरे विक्रांत काय रे? सॉरी काही नाही, सॉरी. काय हे काय आलात का तुम्ही दोघी? अगं या ना इकडे. पाय पडते. हो. सुखीरा 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 सुखीरा. कशात? आम्ही मस्त. आजी तुम्ही कशा आहात? मी बरी आहे.